नमस्कार, मी मनोज भोयर. जय विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. केंद्र आणि राज्याचे रोजगार हमी कायदे अस्तित्वात आहे, मात्र या कायद्यानुसार केंद्रात आणि राज्यात सुद्धा रोजगार हमीची कामं मजुरांना अजिबात उपलब्ध होत नाही. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे, अनियमितता आहे. खासगी कंत्राटदार आणि शासकीय अधिकारी यांचं संगनमत आहे आणि याचा फटका ग्रामीण भागातल्या मजुरांना बसतोय. वेगवेगळ्या राज्यामध्ये याचा तपशिलात आपण आढावा जेएम विशेष मध्ये घेणार. याशिवाय गेले 16 वर्ष जर्मनीच्या चान्सलर म्हणून सत्तास्थानी असणाऱ्या अँजेलिना मार्केल आता पायउतार होत आहेत. विरोधी पक्षांची सरशी झाली आहे. 16 वर्ष सत्ता त्यांनी कशी राबवली आणि त्या जगातल्या लोकप्रिय नेत्या कशा झाल्या तेही आपण पाहणार आहोत. सुरुवात करूया जेएम विशेषला. केंद्र आणि राज्य या दोन्ही ठिकाणी रोजगार हमी योजना ही लागू झालेली आहे. राज्यात 70च्या दशकात जनतेच्या लढ्यातून रोजगार हमी कायदा शासनाला करावा लागला. त्यामुळे 1972च्या दुष्काळावर राज्यामध्ये मात करण्यास मदत झाली. काळानुरूप त्यात बदल होऊन 2014 साली मनरेगा महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू झाली. ग्रामीण भागात अकुशल व्यक्तींकरिता रोजगार हमी योजना आणि वैयक्तिक लाभाच्या योजना होत्या. सदर योजनांना राज्य शासनाच्या निधीतून अर्थसहाय्य केले जात होते. 2005 साली केंद्र शासनाने संपूर्ण भारतात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, ज्याचं विद्यमान नाव आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा लागू केला. केंद्र शासनाने ज्या राज्यांनी पूर्वीपासून रोजगार हमी अधिनियम मंजूर केला होता अशा राज्यांना केंद्र शासनाच्या अधिनियमातील कलम 28 अन्वये त्यांचा कायदा राबवण्याची मुभा दिली होती. राज्यात म्हणजे महाराष्ट्रात 55 लाख जॉब कार्ड धारक आहेत. या सगळ्यांना 100 दिवस रोजगार द्यावा हे मनरेगा अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारच्या कायद्यानुसार बंधनकारक आहे. तर महाराष्ट्र सरकारनं मनरेगा अंतर्गत रोजगार हमी अधिनियम नुसार 365 दिवस रोजगार देण्याची हमी घेतली. मात्र रोजगार हमी कायद्यानुसार सरकारी कामांऐवजी मजुरांना खासगी कंत्राटदारांकडे हेतू पुरस्सर वळवले जाते. मात्र केंद्र आणि राज्य दोन्हीही स्वतः दिलेली रोजगाराची हमी अजिबात पाळत नाही आणि म्हणून ही संकटाची वेळ मजुरांवर आलेली आहे. केंद्र आणि राज्याचे रोजगार हमी कायदे नेमके कसे आहेत, त्याची सुरुवात कधी झाली पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. अकुशल व्यक्तींकरिता रोजगार हमी योजना. 70च्या दशकात रोजगार हमी कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात आला. जनतेच्या लढ्यातून निर्माण झाला रोजगार हमी कायदा. कायद्यामुळे 1972च्या दुष्काळावर मात करण्यास मदत झाली. संपूर्ण भारतात 2005 साली राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अस्तित्वात आला. 2014 साली मनरेगा महात्मा गांधी रोजगार हमी योजना नावानं नामकरण झालं. ग्रामीण भागात अकुशल व्यक्तींकरिता रोजगार हमी योजना अस्तित्वात आली. महाराष्ट्रात 365 दिवस रोजगार देण्याची हमी देण्यात आली. केंद्राची 100 दिवस रोजगार देण्याची हमी. कायद्यानुसार दोन्ही सरकारे रोजगार देत नाही, त्यात ते असफल ठरलेले आहे. सरकारी कामांऐवजी मजुरांना खासगी कंत्राटदारांकडे वळवले जाते आणि हा सरकारी अधिकाऱ्यांसोबत मिळून केलेला भ्रष्टाचार आहे. स्थानिक पातळीवर रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना अधिकारी दुर्लक्ष करतात अशी तक्रार नांदेड जिल्ह्यातील मजुरांनी केली आहे.
पाहूया या स्त्रियांच्या वेदना, त्यांच्या तक्रारी, त्यांना काम का दिलं जात नाही आणि कामामध्ये कोणते अडथळे निर्माण होतात। 10 रुपये काढाले आज 10 रुपयानं पोट भरल का आमचं? आज किती पैसे घालावं लागले कुशाला पावडीला त्या टिकाजीला, तर कोणतंही काम नको। तेवढं माळखंद म्हणल्या नाही तेवढा माळखंदून नुसतं एक एक धोंडा एवढाला काढून हाताला खड्डे आल्या, फोड येऊन फुटून गेल्या। काय करा बाई, रुपये नको, 10 रुपये हजेरी राहते काय कुठं? शोभा शंकर देशकवाड राहायचा अंबुलगर, काम देतो म्हणून काम बी देण्या गेले। 2 वर्ष 7 हप्ते काम केलं तरी 1 रुपया देण्या गेले। कामाची तर काय, पैशाची तर काय करा, काम बी काढा। काम नाही काय नाही, घरी हवा मी सगळ्या बाया। सरकार मजुरीचे काम काढत नाही आणि काढले तर 10 रुपये मजुरी देतात। या 10 रुपयात पोट तरी भरणार का, असा जळजळीत सवाल बीडच्या या शेतमजूर महिलांनी स्थानिक ग्राम विकास विभागाला विचारला होता। त्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या। आता बघूया, स्थानिक पातळीवर रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना अधिकारी दुर्लक्ष करतात, अशी तक्रार नांदेड जिल्ह्यातील मजुरांनी केलेली आहे। वारंवार कामाची मागणी करूनही आम्हाला अंबुलगा गावात काम मिळत नाही। ग्रामसेवक काम काढत नाहीत आणि काम काढल्याच्या नंतर फार कमी दिवस काम भेटते आणि काम भेटल्याच्या नंतर कामाची पेमेंट हे वेळेवर भेटत नाही। रोजगार हमी योजनेसाठी सरकारनं अधिक गंभीर असण्याची गरज आहे। या योजनेसाठी निधीची कायम कमतरता भासत असते, त्यामुळे भरीव निधीची तरतूद करण्याची गरज असल्याचं मत शेतमजूर युनियनच्या कार्यकर्त्या मंजुश्री कवाडे यांनी व्यक्त केली आहे। पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यामध्ये सावंड ग्रामपंचायतीमध्ये 22 दिवसांची मागणी करूनही 6 दिवसांचं काम मिळालं आणि म्हणून बेरोजगार भत्त्यासाठी अर्ज केला तर तो अर्जही नाकारला गेला, अशी तिथल्या मजुरांची तक्रार आहे। राजगुरुनगर हा पुणे जिल्ह्यातलाच दुसरा प्रगत तालुका, औद्योगिक तालुका, तिथेही भीमाशंकर जवळची भोरगिरी, भामाले ह्या गावांमधली लोक आजही रोजगार हमीचं काम मिळेल म्हणून वाट बघतायत। रोजगार हमी योजनेसाठी सरकारनं अधिक गंभीर असण्याची गरज आहे। या योजनेसाठी निधीची कायम कमतरता भासत असते, त्यामुळे भरीव निधीची तरतूद करण्याची गरज असल्याचं मत शेतमजूर युनियनच्या कार्यकर्त्या मंजुश्री कवाडे यांनी व्यक्त केले आहे। आणि रोजगार हमी वर काम करताना वेगवेगळ्या अडचणी आम्हाला जाणवतात। त्याच्यामध्ये सरकार या कायद्याला घेऊन फारसं गंभीर नाही। या कायद्याकडे सरकार, बीजेपी सरकार विशेष करून एखाद्या योजनेसारखं बघतं आणि त्या दृष्टीनं त्यावर जे बजेट त्यांनी द्यायला पाहिजे तर सातत्यानं बजेट कमी करत आहे। यावर्षी रोजगार हमीच्या बजेटमध्ये तुटवडा निर्माण झालेला आहे। सातत्याने मजुरांची मोठ्या प्रमाणावर मागणी असताना सुद्धा मजुरांना काम दिलं जात नाही। त्यांना आंदोलनामध्ये उतरावं लागतं, आंदोलन संघर्षामध्ये उतरून त्यांना काम मिळतं। हा एक पर्याय तरी सुद्धा शेतमजूर युनियन वेगवेगळ्या अडचणी असल्या तरी ह्याच्यावर माघार घेणार नाही। मजुरांच्या संघर्षातून त्यांना काम मिळवून देणं हा उपाय आम्ही करतोय। राज्यात 55 लाख जॉब कार्ड धारक आहेत, मात्र सरकारी कामांऐवजी मजुरांना खासगी कंत्राटदारांकडे वळवलं जातं। केंद्र सरकारनं रोजगार हमीवरील मजुरीचा 3 महिन्याचा निधी मंजूर केला नाहीये आणि राज्यामध्ये 2 वर्षांपासून ग्रामीण भागात सार्वजनिक रोजगार कामे पुरेशी होत नाही, अशी माहिती देऊन लोकांनी अशा परिस्थितीत जगायचं कसं, असा सवाल शेतमजूर संघटनेचे राजन क्षीरसागर यांनी विचारलेला आहे। 55 लाख जॉब कार्ड धारक आहेत आणि या 55 लाख जॉब कार्ड धारकांना 100 दिवस रोजगाराची हमी देण्याची जबाबदारी केंद्र सरकारच्या मनरेगा कायद्याद्वारे घेण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारने मगरा रहयो कायद्यामार्फत 365 दिवस रोजगाराची गॅरंटी घेतलेली आहे। परंतु ग्रामीण भागात मजुरांनी रोजगार मागितल्याच्या नंतर त्यांना घरकुल, विहीर, फळबाग अशा वैयक्तिक लाभाच्या योजनांवर पाठवण्यात येतं आणि सार्वजनिक उपयोजनाची रोजगार हमीची योजनेची कामे ही हाती घेतलीच जात नाही। अकुशल कामाचं प्रमाण
दोन्हीमध्ये मोदी सरकारने केलेल्या बदलामुळे 50% अकुशल काम आणि 50% कुशल काम या तरतुदीमुळे मजुरांच्यासाठी जी कामं काढली जात नाहीत, रोजगार हमी प्रत्यक्षात गुत्तेदारांच्या दावणीला बांधण्यात आलेली आहे. पूर्वीच्या काळात असं म्हटलं जायचं, रोजगार हमी अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही. पण आता असं म्हणावं लागतं, रोजगार हमी आणि पुरतीच गुत्तेदारांच्या कामी असा व्यवहार महाराष्ट्र राज्यात चालू आहे. राज्यात ही योजना नीट राबवली जात नाहीये. खरं तर शेतमजुरांच्या संदर्भामध्ये जी भूमिका राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं घेतली आहे त्यात अजिबात पारदर्शकता नाही. कोरोनाच्या आधीपासूनच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनात अधिक त्याचा फटका बसलाय. ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेचाच आधार लोकांना असताना ही फजिती त्यांची होते. मजुरांचा 4 क्रमांकाचा अर्ज स्वीकारला जात नाही, जो रोजगार हमी कायद्याच्या संदर्भातला आहे. राजकीय मंडळी आणि गुत्तेदार म्हणजेच खाजगी कंत्राटदार यांच्यात हितसंबंध आहेत आणि ते जोपासले जातात. प्रशासकीय अधिकारी देखील यात मोठ्या प्रमाणात सामील होतात. ते त्यांच्या फायद्यासाठी मजुरांना रोजगार देत नाही. सिंचन, बांधकाम, विटांच्या कारखान्यात स्वस्त मजूर कंत्राटदारांना मिळत नाही. त्यामुळे भ्रष्टाचार करून ही मंडळी केवळ कंत्राटदारांच्या भल्याचं काम करतात असा आरोप महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियननं केलाय. जर सार्वजनिक कामांचं प्रमाण वाढवून किमान 200 दिवस काम देऊन प्रतिमजूर प्रति दिवस 700 रुपये दिले तर त्यांचं काहीतरी कल्याण होईल, त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण होऊ शकेल, असं महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विनोद गोविंदवार यांचं म्हणणं आहे. भागामध्ये बेरोजगारी प्रचंड प्रमाणात आहे आणि मजूर रोजगार मागतायत आणि ग्रामीण भागामध्ये फक्त रोजगार हमी योजना हा एकच आधार आहे ज्याच्यातनं तुम्हाला ग्रामीण भागामध्ये रोजगार देता येऊ शकतो. परंतु जेव्हा मजूर काम मागायला जातात तेव्हा त्यांना काम दिलं जात नाही. त्यांचे 4 नंबरचे अर्ज स्वीकारले जात नाही, त्यांना पोचपावती दिली जात नाही, त्यांचे जॉब कार्ड काढून दिले जात नाही, म्हणजे त्यांना दारातच थांबवलं जात नाही. याची काही कारणं पण आहेत. कारण ग्रामीण भागामध्ये जे गुत्तेदार आहेत आणि प्रशासकीय अधिकारी आहेत आणि जे राजकीय लोक आहेत यांच्यामध्ये हितसंबंध आहे आणि त्यांना या सगळ्या साईट ज्या आहेत त्या राखून ठेवायच्या असतात गुत्तेदारांसाठी. ग्रामीण भागामध्ये जो महिला मजुरांचं प्रमाण आहे ते प्रचंड आहे आणि महिला मजूर यांना ग्रामीण भागात जास्त काम नाही. आपण पाहतो की शेतामध्ये यांत्रिकीकरण वाढलेलं आहे, तणनाशक वापरले जात आहेत, या सगळ्या रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे रोजगार पण घटलेला आहे शेतीमधला आणि महिला जास्त मायग्रेट होऊ शकत नाही, झाले तरी त्यांना शहरांमध्ये काम भेटू शकत नाही आणि म्हणून महिलांचा रोजगार मुख्यतः तिथे हिरावला गेलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये रोजगार हमी योजना महिला मजुरांसाठी वरदान ठरू शकतं. परंतु ह्या सगळ्या यांच्या हितसंबंधांमुळे ही रोजगार हमी योजना नीट राबवली जात नाही. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. आपण पाहत रहा माझ्यासोबत जयम विशेष. जागतिक पातळीवर आपलं नाव कोरलेल्या एंजेला मार्केल म्हणजेच जर्मनीच्या चान्सलर आता पाय उतारत आहेत. एंजेला मार्केल यांचा पक्ष पराभवाच्या छायेत असून मध्यम मार्गी डाव्या विचारांच्या SDP पक्ष जर्मनी सत्तेवर येण्याची चिन्ह आहे. जर्मनीची जवळपास 16 वर्ष सत्ता सांभाळल्यानंतर एंजेला मार्केल यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला. जर्मनीच्या संसदीय निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत मावळत्या चान्सलर एंजेला मार्केल यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला. मार्केल यांच्या पक्षाची सत्ता जाण्याची चिन्ह असून विरोधी पक्ष मध्यम मार्गी डाव्या विचारांच्या सोशल डेमोक्रॅटची सरशी होत आहे. युनियन ब्लॉकचे आर्मिन लास्चेट यांनी सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला, तर दुसरीकडे विरोधी पक्ष SPD ने प्राथमिक मतमोजणीत आघाडी घेतली. जर्मनीत सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा SPDचे नेते ओलाफ शोल्ज यांनी केलाय. मध्यम मार्गी डाव्या विचारांकडे कलसलेल्या सोशल डेमोक्रॅटिक SPD पक्षाला 25.5% मते मिळाली, तर मार्केल यांच्या CDU CSU कन्झर्वेटिव्ह पक्षाच्या आघाडीला 24.5%
मते मिळाली आहे. मार्केल यांच्या नंतर सत्ता सांभाळणाऱ्यांना मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. कोरोना काळात घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचं मोठं आव्हान असेल. याशिवाय पर्यावरणीय बदल आणि कार्बन उत्सर्जनाचाही मुद्दा या निवडणुकीत ठळकपणे समोर आला आणि त्याची चर्चाही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. जर्मनीच्या संसदीय निवडणुकीत कुणाची सरशी झाली आणि कुणाला पराभव स्वीकारावा लागतोय, पाहूया तपशिलात ग्राफिकच्या माध्यमातून. जर्मनीत 16 वर्षांनंतर एंजेला यांना मोठा धक्का. विरोधी असलेल्या सोशल डेमोक्रेट्स पक्षाची सरशी. सोशल डेमोक्रेटिक म्हणजेच SPD पक्षाला 25.5% मत. मार्केल यांच्या CDU CSU कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या आघाडीला 24.5% मत. ग्रीन पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. ग्रीन पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष. ग्रीन पक्षाला 14.8% मतं मिळाली. उदार मतवादी FDP पक्षाला 11.5% मतं मिळाली. तर उजव्या विचारांच्या AFD पक्षाला 10.3% मतं. डाव्या विचारांच्या लेफ्ट पक्षाला 4.9% मतं मिळाली आहेत. प्यू रिसर्च सेंटरच्या वतीनं जागतिक नेत्यांच्या संदर्भात सर्वेक्षण केलं. त्याच्या आधारे अँजेला या लोकप्रिय ठरलेल्या आहेत. जो बायडेन, मॅक्रॉन, व्लादिमीर पुतीन आणि अँजेला मार्केल या जागतिक नेत्यांच्या लोकप्रियतेला अँजेला सर्वात पुढे गेल्या. जरी त्यांच्या कारकिर्दीचा शेवट होत असला तरी त्यांची साधी राहणी, कामाचा आणि धोरणांचा गवगवा न करता प्रत्यक्षात धोरण राबवणं हे त्यांच्या लोकप्रियतेचं गमक असल्याचं अनेक अभ्यासकांनी नमूद केलं. या संदर्भातली आणखी माहिती पाहूया तपशिलात. अँजेला मार्केल जागतिक नेत्यांच्या लोकप्रियतेत वरचढ झाल्या. जो बायडेन, मॅक्रॉन, व्लादिमीर पुतीन यांच्यात अँजेला मार्केल लोकप्रिय ठरल्या. प्यू रिसर्च सेंटरच्या वतीनं जागतिक नेत्यांच्या संदर्भात सर्वेक्षण केलं गेलं. अँजेला 16 वर्ष सत्तेत राहिल्या. युरोपातील सर्वात मोठ्या देशाच्या अँजेला मार्केल या नेत्या आहेत. सत्तेत असूनही कोणत्याही नातेवाईकांना त्यांनी जवळ केलं नाही. जवळच्या व्यक्तीला सत्तास्थानी पद दिलं नाही, जे भारतात मोठ्या प्रमाणात राजकारणात होत असतं. अत्यंत सखोल अभ्यासक अशी त्यांची प्रतिमा आहे. भौतिकशास्त्र, क्वांटम रसायनशास्त्रात त्या पारंगत आहेत, म्हणजे उच्च विद्याविभूषित आहेत. साधी राहणीमान आणि व्यक्तिमत्वात फारसा पूर्वीपासूनच त्यांनी कोणताही बदल केला नाही, जरी त्या जर्मनीच्या चान्सलर होत्या. घरातील कामे ते आणि त्यांचे पती रोज करतात. सामान्य नागरिकांसारखे एका साध्या अपार्टमेंटमध्ये ते वास्तव्यास असतात. हे विदेशातल्या अनेक राजकीय नेत्यांच्या संदर्भातही घडताना आपण पाहतो. अँजेला मार्केल जरी पायउतार होत असल्या तरी जगाच्या राजकारणात एक मुत्सद्दी लोकप्रिय नेत्या म्हणून त्यांचं नाव हे कायमच कोरलं जाणार आहे. पाहूया नागपूरच्या ओमायक्रॉनच्या संदर्भातली बातमी. नागपूरमध्ये ओमायक्रॉनचा देशात जो धोका वाढला त्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी केली जात आहे. नागपूर जिल्हा प्रशासनानं आताच पूर्वतयारी सुरू केली. ओमायक्रॉनचा धोका टाळण्यासाठी प्रशासकीय अधिकारी काळजी घेत आहेत. सतत यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेऊन लसीकरणावर भर दिला जातोय. गेल्या 3-4 दिवसात लसीकरण वाढवलं गेलं. ऑक्सिजन प्लांट सुसज्ज केले जात आहेत. त्याचप्रमाणे मेडिकल, एम्स सारख्या रुग्णालयात जाऊन जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी आढावा घेतला. परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची विमानतळावर चाचणी करून त्यांना विलगीकरणामध्ये पाठवलं जातं.
विलगीकरणासाठी आमदार निवासात व्यवस्था करण्यात आली। गेल्या 15 दिवसात विदेशातून आलेल्या प्रत्येकाला आपली माहिती द्यायची आहे, मात्र जर ही माहिती लपवली गेली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाणार। या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाचं लसीकरण आणि त्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून हे काम रात्रंदिवस केलं जात आहे आणि त्यासाठी नागरिक आणि युवकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। पाहूया नागपुरात नेमकी कोणती तयारी सुरू आहे ग्राफिकच्या माध्यमातून। ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नागपुरातली तयारी। नागपुरात विदेशातून येणाऱ्यांची विमानतळावर चाचणी केली जात आहे। आमदार निवासात विलगीकरणासाठी व्यवस्था केली जाते। 15 दिवसांपूर्वी विदेशातून नागपुरात आलेल्यांची खडानखडा माहिती गोळा केली जाते। माहिती लपविल्यास कायदेशीर कारवाई केली जाते। लसीकरणावर दिला जातोय जास्त जोर। ऑक्सिजन प्लांट सुसज्ज केले जात आहे। कोरोना नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई सुद्धा केली जाते। पाहूया या संदर्भातला देशातल्या ओमायक्रॉनच्या संदर्भातली रुग्णांची माहिती। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली। अखेर भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव झालाय। कर्नाटकात ओमायक्रॉनचे 2 रुग्ण सापडलेत। 66 आणि 46 वयाचे 2 ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले। बाधित लोकांवर उपचार सुरू आहे। ओमायक्रॉनच्या दोन्ही बाधितांमध्ये सौम्य लक्षणं आढळून आली आहेत अशी माहिती दिली। त्यामुळे अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला। देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या टंचाईमुळे अनेक रुग्णांचे मृत्यू ओढवल्याचा मुद्दा चांगला चर्चेत राहिला होता। दिल्ली सरकारनं दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात देखील याबाबत दाद मागितल्यानंतर न्यायालयानं केंद्र सरकारला ऑक्सिजन पुरवठ्यावरून फटकारलं देखील होतं। मात्र सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान केंद्र सरकारनं या संदर्भात सादर केलेली आकडेवारी या सर्व बाबी फेटाळून लावणार आहे। देशातील 19 पैकी 18 राज्यांनी त्यांच्याकडे ऑक्सिजन टंचाईमुळे कोरोना रुग्णांचे मृत्यू झालेले नसल्याची माहिती दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली। हिवाळी अधिवेशनात ऑक्सिजन टंचाईमुळे किती रुग्णांचे मृत्यू झाले या संदर्भात महाराष्ट्रातील खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारला होता। यावर बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी यावर स्पष्टीकरण देणार उत्तर दिलं। फक्त एकाच राज्यानं ऑक्सिजन टंचाईमुळे 4 रुग्णांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची आकडेवारी दिली आहे आणि हे राज्य आहे पंजाब। केंद्रीय सुधारित मोटार वाहन कायद्याची तब्बल 26 महिन्यानंतर राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय गृह विभागानं घेतलाय। यामुळे आता विना परवाना वाहन चालवणाऱ्या चालकांना 5,000चा दंड भरावा लागणार आहे। राज्य सरकारनं काढलेली अधिसूचना केवळ तडजोड शुल्काची आहे। दारू पिऊन वाहन चालवणे हा गुन्हा तडजोडीमध्ये येत नाही। परिणामी याचा समावेश यात करण्यात आलेला नाही असं परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितलं। अनेक अपघातांमध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू केवळ हेल्मेट नसल्यामुळे ओढवतो। यामुळे या गुन्ह्यांवर भर देत राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतला। हेल्मेट न घातल्यास आता 500 रुपये दंडासह 3 महिन्यांसाठी परवाना रद्द केला जाणार आहे। या संदर्भातले काही नियम पाहूया ग्राफिकच्या सहाय्यानं। वाहतूक विभागांचे नवे नियम आहे। गुन्हा आहे पोलिसांचे आदेश नाकारणे, जुना दंड 500 आता 750 रुपये। अनधिकृत वाहन चालक 5,000 रुपयाचा नवा दंड। विना परवाना गाडी चालवणे 5,000 रुपये दंड, थेट 500 रुपयावरून 5,000 रुपये दंड केला गेलाय। विना विमा वाहन चालवण्याचा दंड हा 2,000 रुपये ते 4,000 केला। जुने नियम जुना दंड आपण पाहू शकता। मुदत संपल्यानंतरही वाहन चालवण्याचा दंड 10,000 रुपये केला गेलाय। अत्यंत मोठा 500 रुपयावरून ती किंमत दंड वाढवला गेला। वाहनांची शर्यत लावण्याचा प्रकार मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात होतो, त्याला रॅश ड्रायव्हिंग आपण म्हणतो। मरीन ड्राईव्ह, वांद्रे
मरीन लाईन्स या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे वाहन चालवले जातात. त्याला 10,000 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे. मुंबईच्या अंधेरीच्या पुलावरून बायकर सुद्धा मोठ्या प्रमाणात वेगानं वाहन चालवतात. वाहनांची शर्यत लावणे 10,000 रुपये, तर विनाकारण हॉर्न वाजवणे हा गुन्हा सुद्धा 5,000 रुपयांचा दंड भरून तुम्हाला आकारण्यात येणार आहे. सुधारित मोटार वाहन कायद्याची राज्यातही अंमलबजावणी झाली आहे. या संदर्भात कोल्हापुरातील वाहन चालकांच्या प्रतिक्रिया आपण पाहूया. आरोग्य हे बाजारात विकत मिळत नाही, ते आपल्याला कमावं लागतं, मेंटेन करावं लागतं आणि हेल्मेट वापरणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्वाचं आहे आणि प्रत्येकानं हेल्मेट वापरावं असं मी आवाहन करतो. आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की पहिले ज्या शहरं ही 7 किलोमीटरच्या आत आहेत, 7 किलोमीटरच्या बाहेर नाहीत, जे रस्त्याची अवस्था दुरावस्था जी झालेली आहे त्याच्याकडे पहिलं शासनानं लक्ष दिलं पाहिजे. रस्त्यात प्रचंड मोठे खड्डे पडलेले आहेत, ते खड्डे दुरुस्त करून रस्ते व्यवस्थित केले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, हेल्मेटला आमचा विरोध नाही. हेल्मेट कुठं वापरलं पाहिजे? नॅशनल हायवेच्या ठिकाणी जिथं अवजड वाहनं असतात त्या ठिकाणी टू व्हीलरला हेल्मेट सक्ती तुम्ही करा, जरूर करा. शासनानं जो निर्णय घेतला आहे की हेल्मेट नसेल तर लायसन रद्द, अशा बाबतीचा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय स्वागतार्ह आहे. पण याला कुठंतरी सर्वसामान्यांना हेल्मेट घेण्यासाठी वेळ तर दिलाच पाहिजेत. याबरोबर आपल्या महिला वर्गात हेल्मेट आणि बाजारात जाण्यासाठी जी त्यांनी पिशवी किंवा इतर गोष्टी त्यांच्याकडे असतात या सांभाळण्याचे कितपत शहराअंतर्गत हेल्मेट असावं का नसावं यासाठी त्याचा जरूर विचार. हायवेला हेल्मेट जरूर असावं, पण शहरात हेल्मेट साठी सक्ती असू नये. शेवटची प्रतिक्रिया कोल्हापुरातली अत्यंत महत्वाची होती की नियम असले पाहिजे आणि नियम झुगारून देता कामा नये. नियमांच्या चौकटीमध्ये वाहन चालवणं तितकंच आपल्या स्वतःच्या सुरक्षतेसाठी महत्वाचे आहे. पण आता जर मुंबई शहर, मुंबई महानगरामध्ये रस्त्यांची दुर्दशा आपण पाहिली आणि पावसाळ्यात रस्त्यावरती मोठे खड्डे असतात. जर तुम्ही पैसे आकारत असाल, दंड भरायला लावत असाल आणि टॅक्स रस्त्याचा भरत असाल, महानगरपालिकेचा टॅक्स भरत असाल, पण रस्त्याची दुर्दशा जागोजागी झाली आहे, त्याची हमी कोण घेणार? आणि राज्य सरकारचं आणि महानगरपालिकेचं कर्तव्य यासाठी काही आहे का, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. जेम विशेष मध्ये आपण इथेच थांबतो आहे. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा जय महाराष्ट्र.